ताकदीने लढवायच्या आहेत, हाही संदेश आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही देऊ. परंतु नुकतंच आपण पाहिलं की नारायण राणे यांनी एक विधान केलं आणि काही लोकांनी त्याचा असा चुकीचा अर्थ काढला. निवृत्त हा विषय तुम्ही राणेसाहेबांना वर्षानुवर्षे ओळखता. निवृत्त हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही. आजही ते 10-10, 12-12 तास काम करतात, लोकांमध्ये वावरत असतात आणि म्हणून जनसेवेचा एवढा मोठा वसा त्यांनी हातात घेतला असल्यामुळे निवृत्त हा शब्द पण जवळपास त्यांचा नाही आणि मुळामध्ये त्यांनी ती भावनाही व्यक्त केली नव्हती. पण तो म्हणजे चुकीचा अर्थ काढला गेला असल्यामुळे लोकांनी त्या वेगवेगळ्या स्टोऱ्या त्याच्यातून तयार केल्या. नाही पण जसं आम्ही पाहिलेलं आहे राणे साहेबांना, मला असं वाटतं की त्यांच्यातली जी फायर आहे ती आम्ही तुमच्या दोघांमध्ये देखील बघतो, तुमच्या भाषणांमध्ये पाहतो. तर त्यामुळे आणि लोकसेवेची जी एक भावना आहे त्यांची, ती आजही मला असं वाटतं की ते दिल्लीत असो, कोकणात असो, नेहमी मुंबईत असो. सातत्याने म्हणजे 24 तास लोकांच्याबद्दल विचार करणं. आज ही कोकणामध्ये त्यांनी एक मोठी गौशाळा बांधलेली आहे, हॉस्पिटल. हॉस्पिटल आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. कोकण हे त्यांच्यासाठी कुटुंबे आहे आणि कुटुंबाची जशी काळजी ते घेतात तशीच कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीची, मग तो जवळचा असो, लांबचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, कोकणातला म्हटलं तर राणेसाहेब त्यांना मदत करणार, अशी ती भावना असल्यामुळे तो सातत्याने आणि वर्षानुवर्ष चालणारी ती प्रक्रिया आहे. मला असं वाटतं की बऱ्याचदा असं राणे कुटुंबियांकडून असं पाहिलं जातं की एखादी बातमी दिसली की कोणाला मदत हवी आहे, किंवा तुम्ही देखील मधल्या काळामध्ये एका व्यक्तीनं सांगितलं होतं की मला माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मला कन्वर्ट व्हावं लागेल, तर त्यावेळी तत्काळ म्हणजे तुमच्यातलं ते सॉफ्ट हार्ट दिसून येतं मुळात एक पटकन. लक्षात घ्या रुचाली, आपण राजकारणामध्ये जे येतो ते समाजकारणामध्ये आणि समाजामध्ये मदत करण्यासाठी हे राजकारण करायचं असतं, पदं मिळवायची असतात. आज मी आमदार आहे, मंत्री आहे, माझ्या खात्याअंतर्गत असलेल्या असंख्य मच्छीमार बांधवांना मदत मी कसं करू शकतो, बंदर विकासच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी करू शकतो, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही 24 तास काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला आमच्यासाठी राजकारण समाजकारण ही पार्ट टाईम नोकरी नाही 9 ते 5 करण्याची. आम्ही दिवसातले 24 तास जिथे जिथे शक्य असेल, ज्यांनी पण आमची मदत पाहिजे असेल, ज्यांना पण मदतीसाठी जे पण आम्हाला संपर्क करतात त्यांना खाली हात पाठवायचे नाही, ही भूमिका किंवा हे संस्कार जे राणेसाहेबांनी आम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही काम करतो. मला असं वाटतं की ठाकरेंची सुद्धा तिसरी